राज्यात पावसाचा जोर ओसरला असून अनेक भागात उघडीप दिली आहे पावसानं. तर आज कोकण घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा इशारा असून उर्वरित राज्यात ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय. आज पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून जळगाव, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तर धुळे, नाशिक घाटमाथा, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात विजांसह तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. उद्या म्हणजे शनिवारी नाशिक घाटमाथा, जळगाव, जालना, परभणी, नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या श्रीगंगानगर, ग्वाल्हेर, सिद्धी, जमशेदपूर, दिघा मार्गे जात असून त्यानंतर तो आग्नेय दिशेनं पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. दक्षिण गंगेय पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशवरील चक्राकार वाऱ्याची स्थिती अजूनही कायम असून समुद्रसपाटीपासून सुमारे 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेली आहे. दरम्यान राज्यात अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावल्यानं आंतरमशागतीला वेग आला आहे. तर बहुतांश भागातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.